त्यांचा आम्ही लगेचच या ठिकाणी विशेष स्वागत सन्मान करतो. त्यांना निलेशजी भोईर आपण देखील पुढे यायचंय आणि सोबतच आपण सागरजी वैती यांचा देखील विशेष सन्मान करा. सर्व मान्यवर पुढे यायचंय. सन्माननीय अमित रमेश तरे या ठिकाणी जो मान्यवर व्यासपीठाची शुभ बनवण्यासाठी येत असतो त्या सर्वांचा विशेष सन्मान या ठिकाणी सन्माननीय अमितजी रमेश तरे यांच्या वतीने केला जातोय. चला दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आला पाहिजे प्लीज. वजीरा बॉईज आपला देखील एक मेंबर आला पाहिजे आणि तसंच घोडबंदर बॉईज आपला देखील एक मेंबर आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आला पाहिजे खेळाडूंची अचूक नावं सांगण्यासाठी आणि स्कोर्स चेक करण्यासाठी. चला त्या ठिकाणी पाहुण्यांचा शुभ सन्मान केला जातो. सागरजी वैती आहेत, कृष्णाजी घरत आहेत, सर्व मान्यवरांचा या ठिकाणी विशेष सन्मान सन्माननीय अमितजी रमेश तरे यांच्या वतीने केला जातोय. या स्पर्धेचे सर्व आणि काल देखील कुणाल दातीने सरांनी खूप चांगला उल्लेख केला. जो भीत नाही कोणाला तो अमित. या ठिकाणी अमित तरे एक दर्जेदार असं हे नियोजन तुम्हाला त्यांच्या वतीने पाहायला मिळते. स्टेजवर आपण पाहू शकतो tennisticket.in वतीने ही स्पर्धा प्रक्षेपित केली जाते आणि या त्रिमूर्तींचं एकत्रितरित्या स्वागत सन्मान केला जातोय. हे बंधुत्व आहे, हे मित्रप्रेम आहे आणि ते मित्रप्रेम मात्र त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते तिघांचं. सागरजी वैती आहेत, कृष्णाजी घरत आहेत. थँक्यू. प्लीज बी सीटेड. सन्माननीय चंद्रकांतजी वैती आणि सन्माननीय प्रभाकरजी वैती आपणास आम्ही नम्र विनंती करू इच्छितो की प्लीज आपण या व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घेता. त्या ठिकाणी सर्व घोडबंदर ग्रामस्थ मंडळी बसलेले त्या सर्वांना मी नम्रतेची विनंती करू इच्छितो की प्लीज आपण यायचं व्यासपीठावरून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. ही नम्रतेची विनंती. चला दोन बॅटर्स मैदानात रेडी पोझिशनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला असेल केतन आणि एका बाजूला असेल साहिल. क्रमामध्ये या ठिकाणी बदल केला गेलेला आहे. खरं तर वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी केले जात आहेत घोडबंदर बॉईज या संघाकडून. हा देखील एक आगळावेगळा प्रयत्न. केतनला पहिल्या क्रमांकावर बोलावण्यात आलेला आहे आणि नॉनस्ट्राईकला असेल बॅटर तो म्हणजेच देवेन आणि केतन हे दोन बॅटर्स एक वेगळ्या धाटणीचे एका वेगळ्या शैलीचे बॅटर्स तुम्हाला आता पहिल्या क्रमांकावर पाहायला मिळत आहेत. एक वेगळेपण नेहमीच जपत असतो अमित पॅकर्स घोडबंदर हा संघ आणि आज देखील त्याच वेगळ्या रणनीतीने या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी पुढे येतोय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय साहिल. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा. ओव्हर प्लेचं षटक आहे. शॉर्ट थर्डमॅन, पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिटॉन, त्यानंतर स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. शॉर्ट फाईन लेग आहे आणि ऑन साईडला आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आणि एक लॉंगॉनला. पहिला बॉल ऑन साइडला चार्ज केलाय. एरियल रूट घेऊन बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर वजनदार षटकार. घोडबंदर बॉयज एक नंबर सारे खेळाडू धुरंदर. घोडबंदर बॉयज थँक्यू. आणि जसा हा पहिला षटकार ठोकलाय बॅटर केतन लगेच या ठिकाणी पारितोषिक आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये जाहीर करण्यात आलंय. सन्माननीय अमितजी रमेश तरे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि षटकारांच्या तिकडीला 3000 रुपयाचं रोख बक्षीस त्या खेळाडूला दिलं जाईल. आणि आता 500 रुपये हे बक्षीस मिळते केतनला. पहिल्याच बॉलवर पहिला प्रहार
बॉल सीमारेषा पार, षटकार. साहिलच्या विरोधात एक जबरदस्त सुरुवात. बॉलर तयार, त्या ठिकाणी तयारीत नव्हता फलंदाज केतन, थांबवलं जाते. पंचाच्या वतीने डेड बॉलची खूण. सुरुवात चांगली करण्याचा हा एक मनोमन उद्देश स्पष्टपणे पाहायला मिळतोय केतनच्या वतीनं. स्ट्रायकरला केतन, बॉलर तयार साहिल. ऑन साइडला पुन्हा एकदा पूल केलाय, पॉवरफुल स्ट्रोक. बॉल अलंकार तर स्टँडच्या आर पार, सीमा पार, षटकार. खेळाडू धुरंधर खेळ गती धरून टिकाव, खेळ गती धरून टिकाव. ART 737 थँक्यू. रिप्ले मध्ये पहा किती चांगल्या पद्धतीने पोझिशन घेत बॉलवर शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवत बॉलला ऑन साइडला पूल केलंय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी. गुड शॉट ऑफ क्वालिटी बाय केतन वैती. 2 बॉल 2 उत्तुंग षटकार आणि या षटकारासाठी देखील मिळतील अमित जितरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. आणि पुढच्या बॉलवर षटकार आला तर रोख बक्षीस असेल 3000चं. यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही. षटकाराची तिकडी बॅटर केतन वैतीजी. ART 737 बोरकेशिकाचं ठाणे जिल्ह्यात गाजतंय नाव. 737 बोर चषक, ART 737 बोर चषक, 737 बोर चषक, ART. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी. आता सन्माननीय अमित रमेश रे यांच्या वतीने बक्षीस मिळेल रोख रक्कम 3000चं. षटकारांची तिकडी या ठिकाणी केतनने कंप्लीट केली आहे. 3 बॉलवर 3 षटकार ठोकणारा फलंदाज या स्पर्धेतला ठरलेला आहे केतन. काय कॅमेऱ्यावर का बघा, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला काय चांगल्या पद्धतीने कॅप्चर केलं. मला असं वाटते राकेश आहे तिकडे, राकेश आहे, सुदर्शन आणि त्याच्या सोबतच आपण पाहू शकतोय कॅमेऱ्यावर दीपेश. काय जबरदस्त कॅमेऱ्यावर tenniswicket.in पूर्ण टीम कडून पाहायला मिळालं. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकलेत आपल्या घरच्या मैदानावर, आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये अमित रमेश तरे यांच्या माध्यमातून खेळताना 3 षटकार. पुन्हा एकदा यावेळेस स्ट्रोक तितकासा प्रॉमिसिंग नाहीये, पण मात्र नो मॅन्स लँड मध्ये जाऊन लँड होतो. दरम्यान 2 धावा पूर्ण करण्याची संधी नक्कीच मिळणार आहे. क्षेत्ररक्षक इनफिल्ड मधून आउटफिल्ड मध्ये पोहोचला होता, तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. साहिलचा एक चांगला प्रयत्न आपण म्हणू शकतोय धावांना रोख लावण्याचा, कुठेतरी लय बिघडवण्याचा. आता रिदम मध्ये खेळत होता केतन, या अगोदर ती रिदम थोडीशी विस्कळीत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी साहिलकडून केला गेला. महत्वाचा आहे जेव्हा समोरील फलंदाज तुमच्यावर हावी होतोय तेव्हा मात्र कुठेतरी मार्गामध्ये बदल करणं गरजेचं आहे, तुमच्या शैलीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. आणि तो बदल या ठिकाणी साहिल करतोय. आणि थोडासा अकुटप्याचा बॉल गती परिवर्तित केलेला, त्या स्ट्रोकला व्यवस्थित न्याय देता आला नाही. 2 धावा मिळतात. धावसंख्या बिनबाद 20. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, बॉलला एरियल रूट देऊन पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार. 6 धावांसाठी दैदिप्यमान षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक्स या ठिकाणी केतनच्या माध्यमातून पाहायला मिळते. 26 धावांचा डोंगर या पहिल्या षटकात उभारलाय केतनने. पुन्हा एकदा मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक मिडॉनला आहे, जजमेंट घेतोय, कॅच कंप्लीट करतोय. आणि पहिल्या षटकाचा शेवट मात्र केतनच्या विकेटने होतोय. 26 धावा 1 गडी बाद. अमित पॅकर्स घोडबंदर बॉयज. मैदानी सामना हा गाजणार, कोण हरणार कोण जिंकणार, यशाची बाजी मारणार तोच अंतिम विजयी ठरणार. मैदानी सामना हा गाजणार, कोण हरणार कोण जिंकणार, यशाची बाजी मारणार तोच अंतिम विजयी थँक्यू. ठरणार. काय जबरदस्त एक कॅमिओ अदा केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 5 बॉल्सवर त्याने अधिराज्य गाजवलं, पण शेवटच्या बॉलवर मात्र जलचीच्या स्वरूपात बाद झालाय केतन वैती. 6 बॉल्समध्ये 26 धावा, त्यामध्ये 4 उत्तुंग षटकारांचा समावेश, 1 डबल आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवर विकेट. सर्व 6 बॉल्स खेळलेत केतन वैतीने. आणि म्हणतात ना की कुठल्या गोष्टीला जर मर्यादा असतील तर ती गोष्ट शोभून दिसते. या ठिकाणी मात्र प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता, पण त्यानंतर आपण पाहिलं शेवटच्या बॉलवर स्वतःची विकेट गमावून बसतोय. पहिला हादरा बसतोय टीम अमित पॅकर्सला. चंद्रकांत वैती साहेब यांच्या वतीने देखील केतन वैती यांना रोख रक्कम 2000चं बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि अमित दादांकडून मिळतील 3500 रुपये केतन वैती यांना. म्हणजे एकूण एका षटकाची किंमत काय आहे
5,500 रुपये. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी केतनने खेळली. आपल्या बॅटिंगमध्ये मात्र प्रेक्षकांना मनमुराद आनंद दिलेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष वैती, जो तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे देवेन. आणि नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्या षटकाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी येतोय मनीष भंडारी, तुम्हाला आता बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल. आणि मनीष वैती स्ट्राईकवर आहे आणि मनीष पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये. अमित पॅकर्स कॅप्टनने सांगितलं की कदाचित मनाविरुद्ध निर्णय आहे, तर पण एक ॲडव्हान्टेज आहे या मैदानाच्या. खाणाखुणा त्यांना ठाऊक आहेत आणि या मैदानावर कुठल्या प्रहरामध्ये सकाळी दुपार संध्याकाळी कसं खेळायचं आहे या सर्व गोष्टीचा अभ्यास खरं तर बॅटर्सला आहे घोडबंदर बॉईजच्या. आणि त्याच गोष्टीचा फायदा उचलत पहिल्या क्रमांकावर केतनला पाठवण्यात आलं. मी देखील तेव्हाच म्हणालो होतो की खूप मोठा क्रमबदल या ठिकाणी घोडबंदर बॉईजने केलाय. केतनला पहिल्या क्रमांकावर आणलंय आणि केतनने तो रोल देखील खूप चांगला अदा केलाय. एक चांगली सुरुवात घोडबंदर बॉईज टीमला बनवून दिलेली आहे केतनने. धावसंख्या 1 गडी बाद 26. चला जास्त वेळ घेतला जातोय. वजीर बॉईज मनीष ओव्हर द विकेट. यावेळेस हा चिप करण्याचा प्रयास. बॉल जाईल लॉंग ऑफ रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं चुकलं होतं, पण 2 धावा तर मिळतीलच. 2 धावांची वाढ, 2 धावांच्या वाढीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चांगली सुरुवात या ठिकाणी घोडबंदर बॉईज टीमची. चांगल्या पद्धतीने बॉलचा पाठलाग आहेत, बॉलला रीड करतायत, खूप चांगला पिकअप स्ट्रोक खेळतायत. ऑन साइडला पुन्हा एकदा पूल केलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला, त्या क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल जाईल. प्रभाकर मात्र स्टँड मध्ये 4 धावांसाठी चौकार. खेळाडू आहेत हो झुंजार, रण मैदान हाय दमदार. खेळाडू आहेत हो झुंजार, रण मैदान दमदार. भारी रंगला क्रिकेटचा डाव, भारी रंगला क्रिकेटचा डाव. Thank you. केतन वैतीने जी सुरुवात करून दिली होती त्या सुरुवातीला मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न, सातत्याने पुढे जायचा प्रयत्न या ठिकाणी मनीषने देखील केलाय. धावसंख्या 32 झाले, 1 गडी बाद. यावेळेस कव्हर्स रिजन मध्ये ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये स्वीपर कव्हर रिजन क्षेत्ररक्षक पुढे येतो त्या ठिकाणी बॉल अडवण्यासाठी. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधीमध्ये 2 धावांची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर. सन्मान्य चंद्रकांत वैती साहेबांनी जे 2,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं केतन वैती यांच्यासाठी, ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेलं आहे. हा सामना संपल्यानंतर ते बक्षीस आम्ही नक्कीच केतन वैतीला देऊ. धावसंख्या 34, 1 गडी बाद. मनीष ओव्हर द विकेट मनीषसाठी. यावेळेस मात्र बॉलला फोर्स केलंय लॉंग ऑन रिजन मध्ये. ठकुबाई पांडुरंग तरी स्टँड जवळ हा बॉल स्टॉप केला जाईल. तोपर्यंत मिळते 1 धाव. धावसंख्या झाली ती म्हणजे 35 धावा. 35 रन्स ऑन फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही खूप काही बाकी आहे या पहिल्या डावामध्ये, कारण 35 धावा आहेत, 10 बॉल्स फेकून झालेत. अजूनही 20 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. यावेळेस बॉलला बॅटला पंच करायचं होतं, प्रॉपर कनेक्शन झालं नाही, पण मात्र बॉल गॅप मध्ये आहे. 3 क्षेत्ररक्षक बॉल अडवण्यासाठी जाईल. बॉल मात्र जाईल स्वीपर कव्हर सीमारेषा पार. 4 धावांसाठी मितीला चौकार. शेवटचा बॉल असलेल्या सेकंड ओव्हर मधला. यावेळेस बॉलला स्लाइस करायचा होता. गॅपमधून बॉल जाईल. थर्डमॅन सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. गावागावात साऱ्यांना ठाव. 737 बोरीचे शिकाचं ठाणे जिल्ह्यात गाजतही नाव. 737 बोरीचे शिकाचं ठाणे जिल्ह्यात गाजतही नाव. 737 बोरीचे शक. 737 बोरीचे शक. 737 बोरीचे शक. 737 बोरीचे शक. थँक्यू. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकां समाप्तीनंतर 1 गडी बाद 43 धावा धावफलका तुम्हाला पाहायला मिळत आहेत.
आणि आता पाहूया, सुरुवात तर जबरदस्त झाली आहे, भन्नाट झाली आहे, वेगवान झाले अमित पॅकर्स घोडबंदर बॉईज या संघाची. आणि अजून 4 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि अनुभवी संघ वजिरा मात्र कुठेतरी कमी पडतोय या मैदानात खेळताना. खरं तर बोरिवली परिसरात प्रामुख्याने खेळत असतो. बोरिवली, दहिसर, कांदिवली, अंधेरी, ठाणा, पालघर. पण मात्र आज जी बॉन्डिंग आपण इतक्या दिवसांपासून पाहिली आहे वजिरा बॉईज टीमची, ती बॉन्डिंग या ठिकाणी कुठेतरी मिसमॅच झाली असं जाणवतं. कारण दोन्ही गोलंदाजांना सपाटून माज बसलेला आहे. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 26 धावांचं धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात 17 धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत. त्याचमुळे मात्र बॅटर्स या ठिकाणी भाव खाऊन जात आहेत अमित पॅकर्स घोडबंदर बॉईज या संघाचे. चला जास्त वेळ घेऊ नका, वजिरा बॉईज 12 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर हेमंत, स्ट्राईकवर असेल मनीष जो खेळतोय 9 धावांवर, नॉन स्ट्राईकला असेल देवेन 8 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक, बॉलला स्विंग केलाय, एरियल रूट दिलाय, पण डीप विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॅच मिस करतोय आणि मनीष वैदीला मिळते पुन्हा एकदा जीवनदान. एलिव्हेशन मिळालं होतं पण डिस्टन्स गाठलं नव्हतं. चांगला जजमेंट केला होता पण जजमेंट घेताना चुकामुक झाली. बघा आपण पाहू शकतो क्रिस बॉक्सच्या कुण्यावरून ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयास. पुन्हा एकदा चांगलं कॅमेरावर tenniswicket.inचं बॉल कॅप्चरिंग बघा, राकेश आहे त्या ठिकाणी. आणि शेवटच्या क्षणाला मात्र चुकामुक झाली आणि बॉल हातातून निसटलाय. धावसंख्या जाते ती म्हणजे 44 या आकड्यावर, 1 गडी बाद 44. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर हेमंत, स्ट्राईकवर असेल बॅटर देवेन. चांगला बॉल होता, खोलवर टेपायचा बॅट अँड पॅड मधला. बॉलला टर्न केलं मिड विकेट रिजन मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आता अचूक दर्जाचं पाहायला मिळते. एका धावेची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 45 या आकड्यावर. 45 रन्स ऑन बोर्ड. प्रत्येक संघाला वेगवेगळ्या रंगाच्या जर्सीज दिल्या जातात जेणेकरून क्रिकेटचं हे जे स्वरूप जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांना अजून चांगल्या पद्धतीने दिसायला हवं. प्रेझेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि तेच कुठेतरी या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण प्रेक्षकांना अनुभवायला सहकार्य करतो. पुन्हा एकदा ऑन साईडला स्वाक केलाय बॉलला, बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील 4 किसा पंचांचं आपण इशाऱ्याची आपण वाट पाहूया. बॉल तर सीमारेषेच्या पलीकडे गेलाय, मिळतील धावा 6 षटकार. थँक्यू. लिबॉन बॉल पटवून द्यायचंय. प्रत्येक षटकारासाठी अमितजी रमेश तरे यांच्या वतीने रोख रक्कम 500 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे आणि षटकारांच्या तिकडींसाठी रोख रक्कम 3000 रुपयाचं बक्षीस सन्माननीय अमितजी रमेश तरे यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे. या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 51 या आकड्यावर, 1 गडी बाद 51 धावा. आता मात्र असं वाटतंय की घोडबंदर बॉईज हा संघ थांबणार नाहीये. जसं सांगितलं होतं अभिषेक जे कॅप्टन आहेत की कुठेतरी आमचा संघ थोडासा अडचणीत आहे. वेगवेगळ्या स्पर्धामध्ये आम्ही खेळण्यासाठी जातोय पण मात्र तो समर्पकाचा खेळ आमच्या संघाच्या वतीने पाहायला मिळत नाही. पण या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच एक चांगला जो आलेख आहे उंच करण्याचा प्रयत्न आम्ही करू. आपल्या संघाचा चढता आलेख नेण्याचा प्रयत्न करू आणि तो प्रयत्न या ठिकाणी यशस्वी ठरवत आहेत बॅटर्स. धावसंख्या 51 झाले. जेट बॉलची खूण पंचाच्या वतीने केली जाते. आतापर्यंत 3 बॉल हाताळले आहेत गोलंदाज हेमंतने आणि 8 धावा खर्च केलेल्या आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकवर बॅटर असेल तो म्हणजेच मनीष वैती. खेळतोय वैयक्तिक 16 धावांवर आणि त्याला साथ देतोय देवेन 9 धावांवर. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे, हवेत आहे आणि हवेच्या लाटांवर स्वार होऊन बॉल जातोय काऊ कॉर्नर सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. 1 गडी बाद 57 धावा. या स्पर्धेतला उच्चांक होईल का अमित पॅकर्स घोडबंदर या संघाचा? कारण आपण उच्चांक पाहिलं तर 84 धावांचा उच्चांक या स्पर्धेतला आतापर्यंत आलेला आहे आणि तो देखील चेस डाऊन झालेला आहे 4 षटकांमध्ये. तर पाहूया त्या पलीकडे जाईल का घोडबंदर बॉईज हा संघ. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक, एक्झिक्युशन प्रॉपर आहे. अलंकार तर स्टँडच्या अलीकडे हा कॅच कंप्लीट केला जातो आणि मनीषचं हे वादळ मैदानातला आता शमते आणि तो बाद होतोय. दुसरा हाताला बसतोय अमित पॅकर्स घोडबंदर बॉईज या संघाला 57 धावा असताना.
थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातो तो म्हणजेच मिस्टर विक्रम घरत. त्यांचं वय आहे फक्त आणि फक्त 41. मास्टरचे एक अतुलनीय असे खेळाडू आहेत ते, पण रेग्युलर क्रिकेट देखील तितकंच चांगलं ते खेळत असतात. तर पाहूया या क्षणाला त्यांची मदत मिळेल का. खरं तर मालजीपड्याच्या स्पर्धेमध्ये काय जबरदस्त खेळ विक्रम घरत यांचा राहिला होता आणि पाहूया तसाच पद्धतीचा खेळ या ठिकाणी विक्रमचा पाहायला मिळेल का. कारण म्हणतात ना की तुमचं स्किल्स काय आहे त्यावर तुमची ओळख असते, तुमचं वय काय आहे त्यावर तुमची ओळख होत नाही. तर स्किलफुल असा बॅटर तुम्हाला पाहायला मिळतो खेळपट्टीवर नॉन स्ट्राईक एंडला विक्रम घरत आणि स्ट्राईक एंडला तुम्हाला बॅटर पाहायला मिळेल देवेन. 9 धावांवर खेळतोय. सुरुवातीपासून या खेळपट्टीवर तो अनुभव प्राप्त करतोय. धावसंख्या झाल्या 2 गडी बाद 57 धावा. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या ओव्हर मधला. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रोक तर फसलाय पण नो मॅन्स लँड मध्ये बॉल जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजन मधून डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत त्या ठिकाणी फक्त एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले अमित पॅकर्स घोडबंदर बॉयज टीमची 2 गडी बाद 58 धावा. घेऊया एक छोटासा ड्रिंक ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. लाखाच पारितोषिक मालिका वीराला बक्षीस बाईक आगरी कोळी होऊन एक भरविला आकर्षक चषक. लाखाच पारितोषिक मालिका वीराला बक्षीस बाईक आगरी कोळी होऊन एक भरविला आकर्षक चषक. घोडबंदर बॉयज एक नंबर सारे खेळाडू धुरंदर. घोडबंदर बॉयज एक नंबर सारे खेळाडू धुरंदर. खेळ कती धरून टिकाव खेळ कती धरून टिकाव. ART 737 बोरीच्या शिकाच ठाणे जिल्ह्यात गाजतय नाव. ART 737 बोरीच्या शिकाच ठाणे जिल्ह्यात गाजतय नाव. 737 बोर चषक ART 737 बोर चषक. 737 बोर चषक ART 737 बोर चषक. येस 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 बॅटिंग पॉवर प्ले. ड्रिंक्स ब्रेक संपन्न झालेला आहे आणि ड्रिंक ब्रेक संपन्न झाल्यानंतर लगेचच चौथ्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले निवडला गेला आहे घोडबंदर बॉईज अमित पॅकर्स या संघाने. आणि योग्य त्या वेळी निवडला गेलाय की नाही ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण आता दोन्ही बॅटर्स आपण विचार केला देवेन हा लईमध्ये आहे. विक्रमने अजूनपर्यंत एकही बॉल फेस केला नाहीये आणि चौथं षटक हे कुठल्या संघाच्या नावावर जाईल हे देखील पाहणं तितकंच रंगतदार असेल. 2 गडी बाद 58 धावा. चौथ्या षटकाची सुरुवात करतोय बॉलर कार्तिक येतोय. वजीरा बॉईज या संघाकडून ज्याने उत्कृष्ट दर्जा झेल कंप्लीट केलेला आहे या अगोदरच्या षटकामध्ये मनीष वैतीला ज्याने बाद केलंय तो कार्तिक आता तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल. आता बॅटिंग पॉवरचं षटक आहे म्हणजेच काय आपण पाहू शकतोय 3 क्षेत्ररक्षक 30 या सकटच्या बाहेर आहे. बॉलला जाऊ दिलंय. खूप जास्त उंचीवरून बॉल ट्रॅव्हल झाला होता त्याचमुळे पंचांनी उंचीचा दाखला घेताना वाईट बॉलचे खूण केले आणि 1 फॉर दी ओव्हरची ताकीद सुद्धा आता गोलंदाजाला मिळणार आहे. डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजेच काऊ कॉर्नरला, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. पाहूया या पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी होईल का अमित पॅकर्स घोडबंदर बॉईजची की भाव खाऊन जाईल या ठिकाणी वजीरा बॉईज. लेट्स सी. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय गॅपमध्ये आहे कारण डीप मध्ये तसं नाही. बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. मैदानी सामना हा गाजणार कोण हरणार कोण जिंकणार यशाची बाजी मारणार तोच अंतिम विजयी ठरणार. थँक्यू. आणि बॅटिंग पॉवर प्लेची या षटकाची सुरुवात टिपिकल बॅटिंग पॉवर प्ले स्ट्रोकने केली जाते कारण पाहिलं तर ऑफ साईडला क्षेत्ररक्षक नाहीये डीपमध्ये आणि त्याच संधीचा फायदा उचलताना खूप चांगलं एक्झिक्युशन बॉलला स्लाइस केलंय बॅकफुटला कंट्रोल ठेवून आणि 4 धावांनी धावफलक पुढे सरसावतो आणि पोहोचतोय तो म्हणजे 63 या आकड्यावर. 63 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. कार्तिक
ओव्हर द विकेट आहे, स्लॉट मध्ये होता, बॉलला पाठवलंय प्लॉटच्या पलीकडे 6 धावांसाठी डीप मिड विकेटच्या बाहेर जाणारा दमदार षटकार. मैदानी सामना हा गाजणार, कोण हरणार कोण जिंकणार, यशाची बाजी मारणार तोच अंतिम विजयी ठरणार. खेळाडू आहेत हो थँक्यू. झुंजार. चला, गजेश्वर चेना आणि गावदेवी कोलशेत संघ जर आले असतील आपण लगेच रिपोर्ट करायचं आहे. आपण टॉस क्लिअर करणार आहोत या इनिंग ब्रेक मध्ये. गजेश्वर चेना आणि गावदेवी कोलशेत. यावेळेस तितकासा चांगला स्ट्रोक एक्झिक्युशन नव्हतं, फुटवर्क तितकंसं प्रॉपर नव्हतं. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, त्या बॉलला एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये फोर्स करायचा प्रयत्न केला गेला, प्रयत्न मात्र पूर्णत्वास नेता येत नाहीये. 2 गडी बाद 69 धावा. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे, क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी आहे. फंबल झालाय, बॉलला अडवतोय जरूर, पण त्या ठिकाणी 1 धाव आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या गेलेल्या आहेत. कॅच होती आणि कॅच कंप्लीट करता येऊ शकली असती, पण मात्र नियतीची साथ मिळत नाही आहे आणि कुठेतरी जे दबाव आहे जो फलंदाजांनी टाकलाय फिल्डर्सवर आणि बॉलर्सवर, त्याचमुळे मात्र हा कॅच देखील कंप्लीट होत नाहीये, असंच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये जाणवतंय. सन्माननीय सौभाग्यवती कृतिका तरे ताई, त्याच्यासोबत सन्माननीय स्मिता तरे, त्यांच्यासोबतच स्मिता घरत, त्यांच्यासोबत डॉली मच्छाडू या ताईंचं आगमन झालं, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम ताई, आपण व्यासपीठावर आसनस्थ होऊ शकताय. धावसंख्या झाली 2 गडी बाद 72 धावा, 72 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4. अमित पॅकर्स घोडबंदर बॉयज. चला, 4 षटकांचा खेळ झाला, धावसंख्या झाले 72 धावा आणि अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावामध्ये. चांगली बॅटिंग अमित पॅकर्स घोडबंदर बॉयजची टीम करते. 21 धावांवर खेळतोय देवेन आणि विक्रम खेळतोय 2 धावांवर. 5व्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय बॉलर हेमंत, येतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. पुन्हा एकदा तशीच सुरुवात जशी सुरुवात प्रत्येक षटकाची केली घोडबंदर बॉयज टीमने. 6 धावांनी षटकार. खेळाडू आहेत हो झुंजार, मैदान दमदार, भारी रंगला क्रिकेटचा डाव. थँक्यू. रिप्ले मध्ये आपण पाहूया काय चांगलं एक्झिक्युशन त्या ठिकाणी देवेंचं पाहायला मिळालं. 9 बॉल्स मध्ये 27 धावांवर खेळतोय. खूप जसं क्रिस बॉक्सच्या कोण्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, आपण विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न परफेक्ट एक्झिक्यूट केला आणि बॉलला डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे केलेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 78 आकड्यावर आणि 2 कॅच त्याचे ड्रॉप झालेले आहेत आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी ते जीवनदान फायद्याचं ठरतंय अमित पॅकर्स घोडबंदर बॉयज या संघाचं. 2 गडी बाद 78 धावा. प्रत्येक संधी तुम्हाला वापरात घ्यावी लागेल, यूज करावी लागेल. संधी मिळत नसेल तर बनवावी लागेल. चांगला बॉल, यावेळेस विथ द टर्न खेळण्याचा प्रयास होता जरूर, पण तो पूर्णत्वास नेता आला नाहीये. ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉलला बाहेरच्या दिशेने रोटेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी हेमंतचा राहिला आणि चांगला कमबॅक आहे या पहिल्या बॉल नंतर. धावसंख्या 2 गडी बाद 78 धावा. अजूनही या डावातले 10 बॉल शिल्लक आहेत. बॉलर तयार, हेमंत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट
फुलरलेनचा बॉल होता, लिडिंग एज लागून बॉल जातोय पॉइंट रिजन मध्ये. 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल लँड होतोय. 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते आणि नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या सुद्धा जातील. 2 धावांची वाढ धावसंख्या 2 गडी बाद 80 धावा. अमित पॅकर्स घोडबंदर बॉईज 88 धावांचा उच्चांक आपण या स्पर्धेतला पाहिला. तर पाहूया त्या पलीकडे जाईल का टीम अमित पॅकर्स घोडबंदर बॉईज. हेमंत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल, तितकी चांगली ड्राईव्ह गॅप मध्ये आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षण नाहीये, बॉल जाईल स्वीपर कव्हर सीमारेषा पार. 4 धावांसाठी मित्र एक दर्जेदार नेत्रदीपक चौकार. थँक्यू. बघा पाहू शकता 2 क्षेत्ररक्षक बॉलला चेस करत होते, पण मात्र बॉल वेगाने स्वीपर कव्हर बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. धावसंख्या झाले 2 गडी बाद 80. यावेळेस मात्र खराब स्ट्रोक सिलेक्शन करतो. पहिल्यांदाच मन बनवलं होतं क्रिस बॉक्सच्या कोण्यावरून ऑफस्टिकच्या पूर्णपणे बाहेर जाऊन हा प्रयास करायचा. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 84 धावा. 2 गडी बाद 84 धावा. शेवटचा बॉल असेल या 5व्या षटकातला. ऑन साइडला पुन्हा एकदा चार्ज करण्याचा प्रयत्न झाला होता. वारंवार तशाच पद्धतीचे फटके पाहायला मिळालेले आहेत. 5 षटकांची समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लावल्या आहेत. अमित पॅकर्स घोडबंदर बॉईज या टीमने 2 गडी बाद 84 धावा आणि अजून 1 षटकाचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 100 धावा होऊ शकतील. आपण भैया त्या पलीकडे जातोय की ते आत रोखला जातोय टीम वजिरा बॉईज संघाकडून. अमित पॅकर्स घोडबंदर बॉईज या संघाला पाहूया शेवटचे षटक नक्की कोण हाताळतोय. यावरचा सामना असणार आहे गजेश्वर चेना विपक्ष गावदेवी कोलशेत. दोन्ही टीमचे कॅप्टन्सने एक टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा. लगेचच आपण पुढच्या सामन्याचा टॉस क्लिअर करणार आहोत. सन्माननीय शिवमजी पाटील यांना विनंती करण्यात आपण देखील व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. सन्माननीय शिवमजी पाटील या मान्यवरांना नम्रतेची विनंती, आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे, विराजमान व्हायचे. आपण पाहू शकतो स्क्रीनवर या स्पर्धेचे सर्व सन्माननीय अमितजी रमेश तरे, सोबतच भगवानजी पाटील आहेत, भरतजी वैती आहेत, वसंतजी वैती तुम्हाला पाहायला मिळते आहेत, राजेशजी करत आहेत. सर्व मान्यवर मंडळी तुम्हाला पाहायला मिळते आहेत आमच्या व्यासपीठावर. आणि त्यानंतर आमच्या माता भगिनी देखील या व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळते आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. वेलकम ऑल. शेवटचे षटक हाताळण्यासाठी जबाबदारी स्वीकारतोय बॉलर कार्तिक. वैयक्तिक दुसरं षटक तो हाताळतोय. पाहूया धावांना रोख लावण्यामध्ये यशस्वी होईल का या निर्णायक शेवटच्या षटकामध्ये. यावेळेस मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, कदाचित धोकादायक ठरू शकेल. मात्र थ्रो थोडासा अपिश होता, त्याचमुळे एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 85 आकड्यावर. 85 रन्स ऑन बोर्ड. यंग डॅशिंग डायनामिक सन्माननीय अमितजी रमेश तरे तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. tennisticket.in वतीने एक दर्जेदार थेट प्रक्षेपण घर बसल्या प्रेक्षकांसाठी एक चांगली पद्धतीची अनुभूती प्रेक्षकांना मिळते. प्रतिसाद देखील तितकाच चांगला सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचा या स्पर्धेला मिळतोय. बॉलर तयार कार्तिक. सबस्क्रायबर तर 15 लाख झालेत, म्हणजे तो देखील एक उच्चांक प्रस्थापित केलाय टेनिस विश्वामध्ये. जी सर्वात पहिली वेबसाईट आहे आणि राहीलच ती म्हणजेच tennisticket.in. त्यांचे 15 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. सेलिब्रेशन केलेलं आहे काल, फक्त आम्हाला त्यांनी बोलवण्यात आलं नाहीये, आम्ही सरांनी केलंय का. व्हेरी गुड. बॉलर तयार. ऑन साइडला हुक करायचा होता, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून पार होतोय. 4 धावांसाठी चौकार. एकोणनव्वद धावा आणि आता उच्चांक प्रस्थापित केलेला आहे या ठिकाणी अमित पॅकर्स घोडबंदर बॉईज टीमने या स्पर्धेतला. घरचं मैदान आहे आणि घरचं मैदान फळलंय असं आपण म्हणू शकतोय. 2 गडी बाद 89 झालाय. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कार्तिक तयार. पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक पॅट आणि पॅड बदला बॉटमहँडचा वापर. बॉल करतोय हवाई सफर. बॉल सीमारेषा पार. प्रभाकर मात्र स्टँडच्या पलीकडे षटकार. थँक्यू. 43 धावांवर देवेन खेळतोय. पुन्हा एकदा बॉडीला रोटेट करून खेळण्याचा प्रयास केला गेलाय. त्या ठिकाणी
एक धाव मिळते. एका धावेची वाढ धावसंख्या जाते ती म्हणजेच 96 या आकड्यावर. 2 गडी बाद 96 धावा आणि 44 धावांवर खेळतोय देवेन. 17 बॉलचा सामना त्याने केलाय आणि 20 धावांवर तो असताना त्याचा कॅच ड्रॉप झाला होता आणि त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही आणि त्याचा चढता आलेख तुम्हाला पाहायला मिळाला या डावामध्ये. देवेनच्या वतीने 44 धावांचं भरीव असं योगदान अमित पॅकर्स टीमला मिळते. 2 गडी बाद 96 धावा. यावेळेस स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न देवेंचा होता पण मात्र विक्रम त्या ठिकाणी थांबलाय. आता अर्धशतक पूर्ण करता येणार नाही. धावचीच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज देवेन. 44 धावांवर बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू. येस, टाळ्यांचा कडकडाट झालाच पाहिजे. जबरदस्त बॅटिंग करून पॅव्हिलियन बॉक्समध्ये रिटर्न येतोय तो म्हणजेच बॅटर देवेन. नवीन बॅटर यश असेल नॉनस्ट्राईक एंडला. धावसंख्या 96 झाले. 3 गडी बाद. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे आणि मी स्ट्राईकवर का थांबलोय याचा चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. बॉल सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार आणि अशा पद्धतीने 6 षटकांची समाप्ती होते आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लावल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजेच 102 आणि जिंकण्यासाठी 103 धावा पूर्ण कराव्या लागतील टीम वजिरा बॉईजला 36 बॉल्स मध्ये. टॉससाठी तयार राहायचं गजेश्वर चेना आणि गावदेवी कोलशेत आणि आपण लगेचच या दुसऱ्या डावासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल करणार आहोत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही ऐकाल महाराष्ट्राचा, भारताचा आणि पूर्ण विश्वाचा मराठी भाषेतला बुलंद आवाज. सन्माननीय कुणाल दाते सर, ओव्हर टू यू. अमित पॅकर्स घोडबंदर बॉयज घोडबंदर या संघाने सर्वोच्च धावसंख्या इथे गाठली. या तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये सर्वाधिक मोठी धावसंख्या त्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली. आता पाहूया वजिरा बॉयज सडेतोड उत्तर या सामन्यामध्ये या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम घोडबंदर बॉयज अमित पॅकर्स या संघाला देईल का. सलामीची जोडी, सलामीचे बॅटर मैदानामध्ये लवकरात लवकर पाठवा. पंचांनी लगेचच ताबा घ्या. पहिल्या डावामध्ये नजर टाकली तर केतनने धुवाधार सुरुवात केली. देवेन मात्र बरसला सोडण्यात आला परंतु त्याच्यानंतर त्याच्या बॅट मधून 44 धावांची अफलातून खेळी संपन्न झाली आणि त्याच्यानंतर मनीष 8 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी त्याने साकारली. 10 रनवर त्याचा देखील झेल सोडण्यात आला आणि अखेर एक मोठं लक्ष्य इथे प्रस्थापित झालंय.
चला तर मॅच कडे वळूया. संघ वजीरा बॉईज आपले सलामीचे बॅटर मैदानामध्ये पाठवा. खेळाडू कक्ष आमच्या मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आहे. यानंतर होणारा सामना गजरेश्वर चैना विरुद्ध गावदेवी कोलशेत. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी उपस्थित राहायचंय. त्यानंतर पोषमात्रा भाईंदरपाडा विरुद्ध देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या दोन टीमच्या दरम्यान लढत होईल. स्वागत आहे दुसऱ्या मॅच मध्ये. आपल्या सर्वांचं 103 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. वजीरा बॉईज या टीमला खूपच मोठं लक्ष, सर्वाधिक मोठं लक्ष मी म्हणेन 3 दिवसाच्या खेळामध्ये इथे उभारलंय. पाहूया त्याचा पाठलाग इथे होईल का. क्रिकेटमध्ये म्हणतात की कुठलंच लक्ष विजयाची गॅरंटी तुम्हाला देऊ शकत नाही. कारण याची प्रचिती आपल्याला या अगोदर देखील आलेली आहे. साऊथ आफ्रिकन टीमने ज्यावेळेला 434 धावा चेस केल्या होत्या, 438 रन त्यांनी पूर्ण केले. 434 चा पाठलाग करत असताना चला तर जाऊया मॅच कडे. इथे लक्ष आहे 103 रनचं आणि 103 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर मैदानामध्ये आहेत. मॅचला आता सुरुवात होईल. पर्या आणि त्याच्या बरोबरीने साहिल स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. पर्या, चला परेश नाही नाव, असं 12th मॅन सांगतात. पर्याच नाव आहे. स्ट्रायकिंग एंडला पर्या, नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी साहिल तयार. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज जयेश घेरत. भरपूर नाव ऐकलंय जयेश यांचं. गेल्या 2 रात्रीमध्ये चर्चा नेहमीच जयेशच्या गोलंदाजीची झाली आहे. पाहूया आज गोलंदाजी कसा करतोय. पहिलाच बॉल अचूकतेवर भर इथे दाखवला आणि पहिला डॉट बॉल येतोय. पहिलाच बॉल इथे अचूक टप्प्यावर हाताळलाय जयेशने. जयेश घरत. पुढचा बॉल राऊंड विकेट. यावेळेला हवेत खेळलाय कव्हरच्या दिशेने. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे विक्रम. खाली आलाय, फलंदाज बाद होईल. महत्वाची विकेट. पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान धक्का दिलाय गोलंदाज जयेशने. अमित रे दादा हाय वनमॅन, त्यांचे करोडो आहेत फॅन. अमित रे दादा हाय वनमॅन, त्यांचे करोडो आहेत फॅन. गावागावात साऱ्यांना ठाव, गावागावात साऱ्यांना ठाव. ART 737 शिकाचं ठाणे जिल्ह्यात गाजतई नाव. ART 737 शिकाचं ठाणे जिल्ह्यात गाजतई नाव. थँक्यू डीजे, थँक्यू. पहिला धक्का इथे दिलाय अमितजी तरे. पहिलं षटक गोलंदाज तुमचा हाताळतोय जयेश. खोलान बॉलिंग टाकण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो, परंतु अजून तसा बॉल काही अजून टाकलेला नाहीये. एक बॉल तरी खोलान टाकेलच याच्यामध्ये शंका नाहीये. पाहूया तो बॉल कधी येतोय. याही वेळेला थोडासा पिचिंग झाल्यानंतर बाहेर निघतोय बॉल. जयेशची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आणि म्हणूनच मी मगाशी चर्चा केली की जयेश कधी गोलंदाजीसाठी जाईल. गेले 2 रात्रीमध्ये भरपूर ऐकले या खेळाडूच्या बाबतीत आणि आता ती कला इथे दाखवत असताना या ओव्हरमध्ये जयेश. फुल टॉस होता. एलिव्हेशन चांगलं मिळालंय. स्क्वेअर लेगला बॉल उडवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. 4 धावा, चौकार.
हमारी षटकार थँक्यू डीजे. चौकार इथे येतो. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर खातं उघडत असताना 4 रन. आतापर्यंत 4 बॉल टाकून झाले, त्याच्यामध्ये 3 डॉट बॉल, त्याच्यामध्ये 1 विकेट आणि 1 चौकार आलाय. जयेशच्या या ओव्हरचं विश्लेषण. अमित पॅकर्स घोडबंदर बॉईज घोडबंदरच्या विरुद्ध वजीरा बॉईज या दोन टीमच्या दरम्यान महत्वपूर्ण लढत. जो संघ जिंकेल त्यांचा सामना गावदेवी एक्सरच्या विरुद्ध होईल. त्याच्यामुळे हा सामना जिंकणं गरजेचं आहे सुपर 8 क्वालिफिकेशन साठी. यावेळेला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन दी अप कव्हर ड्राईव्ह इथे दाखवलाय. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. कव्हर्स बाउंड्री लाईनला भेदणारा बॅक टू बॅक दुसरा चौकार. आधार अलंकार करे हमारी षटकार गोलंदाज प्रभाकर मात्रे दादा विकेट घेऊन घडवी चमत्कार सुरेख सुंदर थँक्यू आयोजन डीजे. साहिल आता बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये 26 धावा खर्च केल्या होत्या साहिलने. ज्यावेळेला गोलंदाजी केली होती आता त्या वसूल करायच्या आहेत. आणि अखेर खोलान हा बॉल अखेर टाकण्यात आलेला आहे, ज्या बॉलची आपण चर्चा करत होतो. आणि इथे 1 रन साहिल पूर्ण करतोय. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल. ओव्हर थ्रोच्या स्वरूपाच्या दरम्यान इथे 2 धावा ऍड होतील आणि डबल बरोबर ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. जयेश घरतने पहिल्या ओव्हर मध्ये 1 फलंदाजाला बाद करून रन खर्च केलेले आहेत 10. आता येणारे बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे अजूनही 30 आणि 30 चेंडू मध्ये रन करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी 93. 30 चेंडू 93 धावा. नियोजन सुरेख सुंदर आयोजन गावानी केलं नियोजन सामना बघाया जमलं गाव सामना बघाया जमलं गाव ART 7374 चषकाचं ठाणे जिल्ह्यात गाजतंय नाव ART 7374 चषकाचं ठाणे जिल्ह्यात गाजतंय नाव 7374 चषक ART 7374 चषक 7374 चषक ART 7374 चषक थँक्यू डीजे. ऑर्गनायझर तुम्ही असलात म्हणून काय झालं, घाई करा, फास्ट खेळा. तर नियम सर्वांना सारखे आहेत. बॅटिंग पॉवर प्ले इथे घेण्यात आलेला आहे. पंचांची तशी खून येते. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेण्यात आलाय. फलंदाज साहिल मैदानामध्ये आहे. साहिलच्या बरोबरीने आहे मनीष मानस, माफ करा. स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल मानस. लक्ष 93 आहे अजूनही पुढे. 5 ओव्हरचा खेळ आता शिल्लक. 30 चेंडू आणि 93 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय ART 7374 चषक. गेल्या 2 रात्रीमध्ये या दिवसाच्या खेळामध्ये अमित रमेश तरे यांच्याबरोबर एवढा संपर्क आलाय. हॉस्पिटॅलिटी एका समालोचकाला मित्र म्हणून आम्ही या स्पर्धेमध्ये इथे उपस्थित झालो. परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस म्हणजेच अमित रमेश तरे आणि त्यांची ही स्पर्धा तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. फुल टॉस होता. मिड विकेटला दिशा दिली. टायमिंग प्रॉपर आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. पंचांचा इशारा. 4 रन चौकार. लाखाचं पारितोषिक मालिका वीराला बक्षीस बाईक आगरी कोळी होऊन एक थँक्यू डीजे. तर हा चौकार आला लेफ्ट हँडेड बॅटर मानसच्या बॅट मधून. फुल टॉस बॉल होता. त्याला चांगली दिशा दिली. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज आहे वैभव. राईट मोर द विकेट. पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी शूटर बॉलचा वापर गोलंदाजीमध्ये वैभवच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल दबाव टाकणारा नक्की असेल टीम वजीरा बॉईज वर, कारण लक्ष त्यांच्या समोर भरपूर मोठा आहे. त्यांना गोवर्धन उचलायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये एव्हरेस्ट सर करण्यासाठी वेगाने रन करावे लागतील. फुल टॉस आहे. पंचांचा इशारा. बीमर नो बॉल घोषित केलाय. त्याच्यामुळे 1 रन आणखीन ऍड होईल. कमरेपेक्षा जास्त उंची या बॉलने गाठली आहे. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. त्याच्यामुळे एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 16. या चुका टाळाव्या लागतील टीम अमित पॅकर्स घोडबंदर बॉईज घोडबंदरला, कारण लक्ष मोठं प्रस्थापित केले त्यांनी. परंतु समोरचा संघ देखील 2 हात करतोय त्यांच्या विरोधामध्ये. ते देखील सहजासहजी सामना सोडणार नाहीत असं प्रतीत होतंय.
चांगले फटके मागच्या ओव्हरच्या दरम्यान आलेले आहेत. 2 चौकार आलेत. या ओव्हरमध्ये 1 चौकार आलाय, त्याच्यामुळे नेक्स्ट बॉल आता फ्री हिट आहे. फ्री हिट वर पाहूया कशी फलंदाजी केली जाईल. फलंदाज साहिल कडून, ज्या साहिलने मागच्या ओव्हरमध्ये 10 रन केले होते. तो साहिल, चांगला फटका साहिलच्या बॅटमधून. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलवर येईल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी साहिलकडे. 2 धावा मिळतील साहिलला. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेत 18 रन. षटक क्रमांक इथे प्रगतीपथावर आहे. दुसरं. 18 धावा फलकावर आहेत. नियोजनबद्ध स्पर्धा आज 3ऱ्या दिवसामध्ये पदार्पण करते. उद्या 4था दिवस आणि परवा डे नाईट स्वरूपामध्ये ही स्पर्धा तुमच्या समोर संपन्न होईल. वेगळं नियोजन आयोजन. ऑन साइडला फटका हवेत खेळलाय. पूल करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. बॅटिंग पॉवर प्लेचा हाच फायदा होतो. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर 3च होते आणि पहा खाली क्षेत्रामध्ये बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय. 26 बॉल मध्ये अजूनही 79 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर रन रेट 18.33. चांगला समाचार घेत असताना वैभवचा. यावेळेला पुन्हा एकदा ओरपीच बॉल स्लॉट मध्ये होता. प्लॉटच्या दिशेने आहे आतमध्ये बॉल. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. जावं लागेल साहिलला. झेल पकडला विक्रमने. हा त्याचा दुसरा झेल या डावामधला. घोडबंदर बॉयज एक नंबर. सारे खेळाडू धुरंदर. घोडबंदर बॉयज एक नंबर. सारे खेळाडू धुरंदर. खेळ कती धरून टिकाव. खेळ कती धरून टिकाव. ART 737 बोरीचे शिकाच. ठाणे जिल्ह्यात गाजतय नाव. ART 737 बोरीचे शिकाच. ठाणे जिल्ह्यात गाजतय नाव. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 24. बॅटर बाद झाले 2 आणि आता या षटकातला असेल शेवटचा चेंडू. 25 बॉल आणि 79 धावा हे समीकरण. रिक्वायर रन रेट 18.96. 19च्या सरासरीने आता धावा करणं गरजेचं आहे. बॅटिंग करणारा संघ वजीरा बॉयज. मैदानामध्ये मनीष नवीन बॅटर आता मैदानामध्ये गेलाय. मानसच्या बरोबरीने त्याला खेळायचंय, परंतु इथे बाद झालाय साहिल. त्याच्या अगोदर बाद झाला पर्या. मनीष देखील महागडा ठरला होता गोलंदाजीमध्ये. 17 धावा त्याने दुसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. त्याच्यामुळे या धावा वसूल कराव्या लागतील. घरच्या मैदानावर अमित पॅकर्स घोडबंदर बॉयज खेळतोय. कर्णधाराला ज्यावेळेला विचारण्यात आलं तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही काय केलं असतं, त्यावेळेला त्याने सांगितलं गोलंदाजीच केली असती, परंतु फलंदाजी करायची आहे आणि पार्ट ऑफ द गेम आहे. ज्यावेळेला टॉस विरोधी टीमचा कॅप्टन जिंकतो, त्यांनी जर गोलंदाजी निवडली तर तुम्हाला बॅटिंगच करायची असते आणि बॅटिंग करत असताना भरपूर मोठं लक्ष प्रस्थापित केलं. फलंदाज केतनने टनाटन बॅटिंग केली. त्यानंतर देवेन अक्षरशः बरसला. मनीषची चांगली साथ. शेवट मात्र विक्रमने केला. त्याने 2 झेल घेतलेले आहेत आतापर्यंत आणि अशा पद्धतीने 103 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीम वजीरा बॉयज 12च्या सरासरीने रन केलेले आहेत फक्त 24. टॉस साठी उपस्थित राहायचंय. गजरेश्वर चेना आणि गावदेवी कोलशेत. ड्रिंक्स ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. या लवकरात लवकर दोन्ही टीमचे कॅप्टन. तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 24. बॅटर बाद झाले 2. लेफ्ट हँडेड बॅटर सध्या मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडला मानससाठी हा बॉल खोलवट टप्प्याचा होता. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटातली ताकद झोकली. बॉलला पाठवले स्पर्लेकांनी मिड विकेटच्या गॅप मधून सीमारेषा पलीकडे 4 रन. मैदानी सामना हा गाजणार. कोण हरणार कोण जिंकणार. यशाची बाजी मारणार.
थँक्यू डीजे. जयेश आता गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल खोला नव्हता, परंतु त्याच्यानंतर खोदून काढला अक्षरशः ऑन साइडला. चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 28, परंतु जयेश याच्याकडे क्षमता आहे. तो विकेट टेकर गोलंदाज म्हणून जाणला जातो या टीमचा. स्लोअर वन होता. पहा आता चांगली गोलंदाजी. अपील, स्पष्ट नकार पंचांच्या माध्यमातून. डॉट बॉल येईल. याच गोष्टीचा मी उल्लेख केला होता की जयेश असा गोलंदाज आहे विकेट टेकर. विकेटची भूक नेहमीच असते गोलंदाजी करत असताना याच्याकडून, आणि ती भूक अगदी स्पष्ट दिसते गोलंदाजीमध्ये. त्याच्या बॅटिंग बॅटरने चांगली केली पहिल्या डावामध्ये, आणि आता चांगली फलंदाजी करावी लागेल. वजीरा बॉईजला हा वेगाने टाकण्याचा प्रयत्न. बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईड बॉल. अवांतरच्या स्वरूपामध्ये रन ऍड होतील. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेत 29. हा आमचा व्यासपीठ, ज्या व्यासपीठावर अनेक आमच्या माता भगिनी उपस्थित आहेत, त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांचं स्वागत. चांगला फटका मिड विकेटला. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल बॉल, आणि हा येतोय चौकार. सामना हा गाजणार, कोण हरणार कोण जिंकणार, यशाची बाजी मारणार, तोच अंतिम विजयी ठरणार. खेळाडू आहेत हो झुंजार, रणमैदान आहे. तर या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 33. पुन्हा एकदा एक चांगला स्वीप शॉट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं प्रोटेक्शन. ऋतिक होता. रनचा प्रयत्न, आणि आता फलंदाज होईल धावबाद. आउट. खेळाडू आहेत हो झुंजार, रणमैदान दमदार. भारी रंगला क्रिकेटचा डाव, भारी रंगला क्रिकेटचा डाव. ART 737 बोरीचे शिकाच, ठाणे जिल्ह्यात गाजतई नाव. ART 737 बोरीचे शिकाच, ठाणे जिल्ह्यात गाजतई नाव. 737 बोरीचे शक, ART 737 बोरीचे शक, 737 बोरीचे शक, ART 737 बोरीचे शक. अमित रे दादा हाय वनमॅन, त्यांचे करोडो आहेत फॅन. अमित रे दादा हाय वनमॅन. थँक्यू डीजे. करोडो फॅन, अगदी बरोबर आहे. वन मॅन शो, वन मॅन आर्मी या स्पर्धेचं आयोजन ज्यांनी केलंय, आमचे युवा उद्योजक, आमचे मित्र अमित रमेश तरे यांच्या संकल्पनेला सलाम, ज्यांनी आपल्या घोडबंदर गावासाठी एवढी मोठी स्पर्धा संपन्न करून दाखवली आहे. यावेळेला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतल्यानंतर बॉल मागे जातोय. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी 1 रन ऍड होईल. सिंगलच्या जोरावर धावा होतात. स्कोर बोर्डवर 35. अजूनही 68 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल शिल्लक. 19 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असेल. 21.47 रिक्वायर रन रेट झपाट्याने वाढतोय. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल. ऑन साइडला दिशा दिली आहे. समोर ओव्हर द बॉलर हेड खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. 2 रनचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर वजीरा बॉईजची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 37, आणि आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू मध्ये रन करायचे 66. रिक्वायर रन रेट 22. 18 चेंडू 66 धावा. गावागावात साऱ्यांना ठाव, गावागावात साऱ्यांना ठाव. ART 737 बोरीचे शिकाच, ठाणे जिल्ह्यात गाजतई नाव. ART 737 बोरीचे शिकाच, ठाणे जिल्ह्यात गाजतई नाव. 737 बोरीचे शिकाच. थँक्यू डीजे. अमित पॅकर्स घोडबंदर बॉईज घोडबंदर आयोजित ART 7374 चषक तुम्ही पाहताय. ART पहिल्या दिवशी ज्या वेळेला आलो त्यावेळेला फुल फॉर्म माहित नव्हता. ART चा जर फुल फॉर्म जर तुम्ही पाहिला तर अमित रमेश तरे या नावाने ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून संपन्न केली आहे. त्याच्यानंतर त्यांचा लकी आकडा 7374. परंतु ART चा अर्थ आर्ट देखील होतो. ज्यांच्याकडे कला आहे त्या कलेच्या जोरावर त्यांनी एक मोठी स्पर्धा संपन्न करून दाखवली, असे आमचे मित्र अमित रमेश तरे. यांच्यासाठी मी एवढंच बोलेन, देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करील पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो पण अगरबत्ती नाही, कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोणीही विझवू शकत नाही. असा आमचा मित्र आहे अमित रमेश तरे. गेल्या 2 दिवसापासून या स्पर्धेमध्ये मी समालोचन करतोय आणि 4 दिवस ही स्पर्धा मी कव्हर करणार आहे.
जी हॉस्पिटॅलिटी या अमित तरे यांच्या माध्यमातून मला प्राप्त झाली त्याने मी प्रभावित झालो आणि मी जाहीर करतोय की या 4 दिवसामध्ये कुठल्याच पद्धतीचं मानधन न घेता मी या स्पर्धेमध्ये समालोचन करेन. आय रिपीट, मी कुठल्याच पद्धतीचं मानधन न घेता या स्पर्धेमध्ये फक्त माझ्या मित्रासाठी अमित तरेसाठी या स्पर्धेमध्ये समालोचन करेल. धन्यवाद अमितजी तरे. खऱ्या अर्थाने तुम्ही एक मोठे जनसेवक आहात, खूप मोठे समाजसेवक आहात, ज्यांनी ही स्पर्धा तुमच्या समोर ठेवली आहे. तर मिलिंद म्हात्रे आणि हरीश सिंग यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. एक रन पुन्हा एकदा ऍड होईल. आता रन झाले स्कोर बोर्डवर 39 तोच तिथले दुनियेतला राजा माणूस म्हणजेच अमित रमेश तरे. ART चषक 7374 तुम्ही पाहताय. राऊंड विकेट कधी थोडीशी कमी केली, पॅडल स्वीप करायचं होतं, स्लॉग हिटिंग, परंतु इथे लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच इथे इशारा करतात वाईड बॉल असेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत 40. 10 चेंडू आणि 63 धावा. सामना तसं पाहिला तर जवळपास खुला आहे. घोडबंदर बॉईज घोडबंदर म्हणजेच अमित पॅकर्स हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होऊ शकतो, परंतु कठीण होईल का? बॅटची कडा, टॉपेज, बॉल मागे चालला. विकेट किपरने पहिले कॉल केला फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला आणि त्याच्यानंतर स्वतः धावले. प्रवीण यांचा निर्णय चुकला. प्रवीण यांनी पहिले पाहिलं की शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येऊ शकतो बॉलवर, त्यानंतर त्यांनी झेप घेतली. त्यांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि नंतर बॉल सुटलाय. 15 चेंडू आणि 62 धावा. 15 बॉल 62. अजूनही 10 षटकार मारायचे आहेत. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लव क्रिकेट अँड वॉर. यावेळेला ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी. थ्रो चुकीच्या दिशेने फेकलाय विकेट किपर पासून थोडासा दूर. तत्पूर्वी ते 1 रन मिळेल. रन होतात स्कोर बोर्डवर 42. 103 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. रिक्वायर रन रेट जाऊन पोहोचलाय आता 26 पेक्षा जास्त. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक बॉलवर एक मोठा हिट मारणं गरजेचं आहे. 4 किंवा 6 हाच पाडा आता इथून पुढे पाठ करायचा आहे फलंदाजी करणाऱ्या टीमला, कारण सामना आता त्यांच्यासाठी कठीण होत चाललाय. यजमान चांगले खेळलेत पहिल्या डावामध्ये. फुल टॉस होता, बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मिड विकेट वरून धावत येतोय, जज करतोय. जजमेंट चांगला झेल आणि इथे मात्र फलंदाज बाद. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा 13 चेंडू आणि 61 धावांची आवश्यकता. 61 रिक्वायर्ड फ्रॉम 13. 13 चेंडू 61 धावा हे समीकरण लास्ट बॉल या ओव्हरचा असेल. नवीन बॅटर आता मैदानामध्ये गेलेत निलेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसतील निलेश. स्ट्रायकिंग एंडला सध्या बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धेश. निलेश आणि सिद्धेश. हाफ ट्रॅकर पुल केलाय सिद्धेशने. बॉल हवेत आहे. टायमिंग चांगला आहे. बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकार. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे. गजरेश्वर चेना आणि गावदेवी कोलशेत दोन्ही संघाचे कर्णधार आणि आमचे समालोचक मित्र आदरणीय नितीनजी आळवे सर यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. नितीनजी आळवे सरांचं काम लेट पण थेट असतं आणि आता थेट इथे उपस्थित होतात. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतो, कारण त्यांनी सांगितलं होतं की ते गाणं तयार करतायत, भरपूर
अशा गोष्टी ते आता आपल्यासमोर पेश करणार आहेत, त्यामुळे ते स्टुडिओमध्ये असतील कदाचित आणि त्याच्यामुळे ते थोडेसे उशिराने उपस्थित झालेत. लेट पण थेट काम असतं नितीन सरांचं. आज भरपूर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून साईबाबांबद्दल, कारण आज गुरुवार आहे, कारण कालच त्यांनी सांगितलं होतं. तर त्यांचं स्वागत आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रचंड मोठा अनुभव नितीन सरांना आहे या समालोचन क्षेत्रातला, आणि मला वाटतं मागील महिन्याचा विचार केला तर जवळपास 38 ते 40 दिवस ते दौऱ्यावर होते. भरपूर समालोचन त्यांनी केलं वेगवेगळ्या परिसरामध्ये. असे नितीनजी यांचे ते आगमन झाले, त्यांचं स्वागत आहे. 12 चेंडू आणि 55 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. 12 चेंडू 55 धावा, 9 षटकार मारावे लागतील टीम वजिरा बॉईजला. कठीण वाटतंय कागदोपत्री, परंतु केलं तर सोपं आहे. उठा, संघर्ष करा, लढा करा, हाच कान मंत्र आता इथे कामी येऊ शकतो. वेगाने रन करावे लागतील, मोठे फटके मारावेच लागतील. ज्या पद्धतीने बरसले होते केतन टनाटन त्यांची बॅटिंग, आणि त्यांच्यानंतर देवेन, मनीष आणि विक्रमचा शेवटचा षटकार, या सर्वांच्या मदतीने एक मोठी धावसंख्या उभारली. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हणतात. या सर्वच खेळाडूंनी बॅटिंग मध्ये धावसंख्येला सहाय्य करून दिले. आकार देत असताना ऑन साइडला ड्राईव्ह केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने एक रन इथे पूर्ण होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न, 2 धावा ऍड केल्या जातील. अजूनही 53 रनची आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक, 11-53. ऋतिक गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 5 मध्ये. ऋतिकचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने, चांगला फटका आहे, लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून येत आहेत धावत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय निर्जन स्थळी, तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा मिळतील फलंदाजाच्या खात्यामध्ये. आता रन करायचे आहेत 51. 10 चेंडूचा खेळ शिल्लक, 10 चेंडू 51 धावा, म्हणजे प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावा लागेल तर तुम्ही जिंकू शकता. निलेश 2 चेंडू 4 धावा. हा बॉल जाऊ दिलाय, पंचांचा इशारा आहे, तो वाईड बॉल असेल. आता 50 करायचे, 10 बॉलचा खेळ शिल्लक, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. ऋतिक ओव्हर नंबर 5 मध्ये. गोलंदाजीसाठी 103 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी वजिरा बॉईज हा संघ उतरलाय. खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध, तोपर्यंत एकच धाव मिळते निलेशच्या खात्यामध्ये. 49 रनची आवश्यकता, रन झालेले 54. बॉल शिल्लक आहेत आता 9 चेंडू 49 धावा. खोलवा टप्प्याचा बॉल ऋतिकचा, ही चांगली लाईन आहे. आता 8 बॉलचा खेळ शिल्लक, 49 धावा. आता औपचारिकता आपण म्हणू शकतो, कारण 8 बॉल मध्ये एक एक्स्ट्रा षटकार मारावा लागेल. कंपल्सरी टार्गेट चेस आहे. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल सरळ बीट करून गेला विकेट कीपर कडून. बॉल निसटला, तत्पूर्वी 1 रन इथे मिळेल. बायचा इशारा इथे पंच घोषित करतात. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. 7 चेंडू 48 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. 7 बॉल 48 रन. शेवटचा बॉल ऋतिक यांच्या स्पेल मधला. पुन्हा एकदा लाईन चांगली आहे, अचूकतेवर भर दिलाय. ओव्हरची होते समाप्ती. नेक्स्ट मॅच मध्ये हा कॉन्फिडन्स नक्की कामाला येईल. सर्व गोलंदाजांनी केलेली कामगिरी, बॅटरने केलेली कामगिरी, अशा पद्धतीने 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 55. आणि आता येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 48 धावा. हॅलो चेक, हॅलो हॅलो हॅलो. सन्माननीय भगवान पाटील हे आता व्यासपीठावर होते, रजा घेत आहेत. ERT चषक. भगवान पाटील धन्यवाद, तुम्ही आलात. आज आमचं व्यासपीठ जबरदस्त भरलेलं आहे. कुणाल दाते सर, ज्यांनी सर्वांना केले आश्चर्यचकित, ज्यांच्या चेहऱ्यावर असतं नेहमी हास्य स्मित, त्यांचं नाव आहे मिस्टर अमित. तर या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये मी पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतोय. सन्मान्य मिलिंद म्हात्रे साहेब आणि हरिसिंग यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय. आज आमच्या व्यासपीठावर माई माऊली बसलेल्या आहेत. 29 वर्षाचा रेकॉर्ड आहे आमचा. माई माऊली जर असल्या तर मग होम मिनिस्टर कार्यक्रम
आम्ही नक्कीच घेतो. डाव्या हाताने पहिला चेंडू अपील, उत्साह जास्त, कॉन्फिडन्स थोडासा कमी होता. एक धाव तिथे कंप्लीट होते आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये वळतोय. तर लेग बायचा इशारा आलाय. पहिल्या बॉलवर फुल टॉस, यावेळेला फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये असेल. बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार. घोडबंदर मासचा आधार अलंकार तरे हमारी षटकार. गोलंदाज प्रभाकर मात्रे दादा विकेट घेऊन घडवी चमत्कार. घोडबंदर मासचा आधार अलंकार तरे हमारी षटकार. गोलंदाज प्रभाकर मात्रे दादा विकेट घेऊन घडवी चमत्कार. सुरेख सुंदर थँक्यू डीजे. 4 बॉल आणि 41 धावांच्या 4 चेंडू 41 रन. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 62. 4 चेंडू आणि 41 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. हा देखील बॉल थोडासा पुढे डिलिव्हर्ड केलाय. बॉल जातो विकेट कीपर कडे. डॉट बॉलची समाप्ती. 3 चेंडू आणि 41 धावा हे समीकरण. विजय आणि पराभवातलं अंतर आता कमी करायचंय. तोच प्रयत्न करावा लागेल आता वजीरा बॉईजला, कारण 103 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अडखळला त्यांचा डाव. 62 रन आहेत. पुन्हा एकदा स्लोअर वन कटरचा वापर. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. आता 2 बॉल आणि 41 रन हे समीकरण. औपचारिकता आता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. टॉस साठी यायचंय गजरेश्वर चेना आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी कोलशेत. नेक्स्ट मॅच. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहा टॉस बॉक्स मध्ये. स्टेप आउट करत ऑन ड्राईव्ह इथे दाखवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. तत्पूर्वी 1 रन इथे मिळेल. औपचारिकता आता आहे या मॅचची. 1 चेंडू आणि 40 धावा. विजय आणि पराभवातलं किती मोठं अंतर राहील आता हेच सांगणारा हा चेंडू. शेवट इथे झाला या सामन्याचा आणि 39 रनने हा सामना जिंकलाय टीम अमित पॅकर्स घोडबंदर बॉईज घोडबंदरने. अभिनंदन. पहिल्या सामन्यामध्ये यजमान जिंकतायत अमित पॅकर्स घोडबंदर बॉईज घोडबंदर. पुढच्या फेरीमध्ये दाखल. 39 धावांनी एक भव्य विजय त्यांनी प्रस्थापित केला आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल, ज्याने अप्रतिम खेळ करत 17 चेंडूमध्ये 44 धावांची तुफानी खेळी साकारली. असा घोडबंदर बॉईज अमित पॅकर्स संघाचा तुफान नाव आहे देवेन. तर तो ठरला या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. जाऊया प्रेझेंटेशन सेरेमनीकडे आणि तिथे आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत नितीन सर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. धन्यवाद कुणाल दाते सर. चला मॅन ऑफ द मॅच. मैं इन्व्हाइट मी आलो आणि माय माऊली चालल्या. खरोखर जर फक्त एक मॅच बसा आणि बघा, नाहीतर मग संध्याकाळी या. आपण काय धमाल करू. होम मिनिस्टर खेळ खोळ्या सारे या कार्यक्रमामध्ये. कारण आज गुरुवार आहे. तरी जाता जाता मी तुम्हाला 2000चा एक प्रश्न विचारतो. माझ्याकडून मी 2000 रुपये तुम्हाला